सामन्यामध्ये सिद्धिविनायक नगाबे संघानं टॉस जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रोहित इलेवन चिखलपाडाचा संघ मैदानावरती बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. आणि या दोन संघादरम्यानचं एक जबरदस्त युद्ध, एक चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला निश्चितच आवडेल. सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पादेसाहेब उपस्थित आहेत. या स्पर्धेचे उद्घाते, त्याचबरोबर आमचे दोन्ही पंच सादिक आणि साजिद आणि सादिक ही जोडी, त्याचबरोबर नितेश पंचाच्या भूमिकेमध्ये. कालचा दिवस नितेशसाठी महत्त्वाचा होता. जो प्लॅन त्याने केला होता त्या प्लॅनप्रमाणेच सगळ्या गोष्टी मैदानावरती घडल्या आणि कालचा दिवस नितेशच्या टीमने गाजवला आहे. पहिल्या दिवशी स्वामी समर्थ, स्वामी 11 संघानं जबरदस्त कामगिरी केली. आजच्या संघामध्ये जे एकूण संघ आहेत त्यामध्ये डोंगरीपाडा जो अपसेट करणारा संघ ओळखला जातो, त्या संघावरती देखील नजर असतील. संघांच्या कॅप्टनला विनंती आहे, आपला एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असेल. ज्या संघाचा एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी उपस्थित होणार नाही त्या संघाला पेनल्टी दिली जाणार आहे. त्यामुळे कंपल्सरी एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवणं गरजेचं आहे. सर्व गोष्टींना पुरून उरणारी गोष्ट म्हणजे कष्ट. आज चित्र होईल स्पष्ट, जो करेल मैदानावरती अपार कष्ट. SP बॉयज ट्रॉफी 2025 शानदार आयोजन. सिद्धिविनायक नगावे आणि रोहित इलेवन या दोन संघादरम्यान महत्त्वपूर्ण लढत, महत्त्वपूर्ण सामना. आज या स्पर्धेच्या दरम्यान मंथन देखील दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. प्रमोद शेडगे यांचा आवाज 2 दिवस तुम्ही ऐकलेला आहे. काल नितीन या ठिकाणी दाखल झाले होते, आपल्या या भागातील एक प्रसिद्ध समालोचक, त्यांचाही आवाज ऐकला. तर आज आपल्याबरोबर मंथन जॉईन होणार आहेत. मंथन, आपलं देखील स्वागत आहे. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभमजी पादेसाहेब यांचं शुभागमन अगदी सकाळच्या सत्रामध्ये झालं. या स्पर्धेचे उद्घाते आहेत. पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा SP बॉयज ट्रॉफी 2025. सिद्धिविनायक नगावे रोहित इलेवन या दोन संघादरम्यान पहिला सामना. बिनीचे फलंदाज किशोर आणि श्लोक. यश आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज असेल. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. थर्डमॅन, पॉईंट, कवर, एक्स्ट्रा कवर, त्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, एक फाईन लेगचा क्षेत्ररक्षक, अगदी फाईन ठेवला आहे. समालोचन कक्षामध्ये मंथन, आपलं स्वागत आहे. आज पालघर जिल्ह्यातील सर्वोत्तम स्पर्धा या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी सकाळच्या सत्रामध्ये स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्या चेंडू टाकण्याकरता यश सज्ज असेल. पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू. पायाचा वापर किंवा फुटबॉल जो आहे तितकासा चांगला नव्हता. लेग बायचा इशारा पंचाने केला. सादिक राजापूरकर. धावसंख्या 1. महत्त्वाचा सामना मैदानावरती, यात काही शंका नाही आहे.
दोन्ही संघांना म्हणताना सामना जिंकण्याकरता निकराची झुंज द्यावी लागेल. एक यंग खेळाडू, युवा खेळाडू यश गोलंदाजी मार्फती. ओ सुरेख चेंडू टप्पापर्यंत उसळी घेणारा गुडले स्पॉटवरती इथे पिच केलाय आणि त्यानंतर बॅट्समनला बीट करत चेंडू यशच्या हातामध्ये. धावसंख्या 1 बिनबाद 1. अगदी चांगली सुरुवात गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यश आपण पाहिलं एक उदयोन्मुक्त खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते आणि तेच यावेळेला चांगलं कार्य, चांगली गोलंदाजी यशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल, गोल्डन स्पॉट मात्र त्यानं पकडून ठेवला आहे. त्यावरती पिच करून हलकीशी उसळी घेऊन जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. परंतु थोडीशी आपण लय कुठेतरी भरकटली गोलंदाजाची पाहिली आणि त्याच्याचमुळे पंचांनी वाईटचा सिग्नल दिला आहे. धावसंख्या झाली आहे फलकावरती 3. मध्य आणि डाव्या यष्टीवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला. तिथे आपण बघितलं यश थोडासा दिशांग गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे पंचांचे हात समांतर आलेत. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 3. यश गोलंदाजी मार्कवरती. आई चेंडू टप्पापर्यंत लेग स्टंपच्या बाहेर जातोय. मिडल आणि लेग स्टंपला गोलंदाजी. मैदानात काय करते म्हणतात की डावी उजवी जोडी आहे, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे नियंत्रण ठेवणं सोपं नाही आहे गोलंदाजाला. तो इथे कंट्रोलमध्ये गोलंदाजी नाही करत आहे आणि मिस्टर इस्टाच्या रूपानं धावसंख्या आता पोहोचले 4 वरती. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6. यशने चेंडू टाकला, खाली टाकला होता. फलंदाजाने किशोरने मात्र ओळखलं आणि त्याचप्रमाणे खोदून काढले या चेंडूला ऑफसाईडला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा या अर्जित केल्यात. कबरच्या दिशेनं एक सुरेख फटका बॅट्समनकडनं आपल्याला पाहायला मिळाला. ऑफटमच्या बाद चेंडू कट करायचं तर बॅटची कड लागले. पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर होत नाहीये बॅटची कड आणि तिथून आपण पाहू शकता चेंडू ग्लोव्हला स्पर्श करत थर्ड मॅनच्या दिशेने गेला. एक धाव मिळते. बॅट्समन अजूनही संघर्ष करतात. मिडल ऑफ द बॅट खेळता येत नाही. यशही संघर्ष करतोय. आता गोलंदाज आणि बॅट्समनचा संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलमधून द्वंद्व. धावसंख्या 7. नक्कीच 5 षटकांची लढत आहे. त्यामुळे फलंदाज देखील जाणून आहेत की आक्रमकता देखील असायला हवी, संयम देखील असायला हवा आणि इथे मात्र अगदी चांगलं टायमिंग, चांगलं टेम्परामेंट फलंदाजाचं पाहायला मिळालं. आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावांकरिता. त्यावरती अप्रतिम फटका स्टोकला चढवला. हुकचा सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू हुक केलाय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल का? चेंडू अप्रतिमरित्या खेळलाय. बघूया या ठिकाणी पंचांचा इशारा काय येईल. चौकार की षटकार. आकुटापर्यंत चेंडूवरती अप्रतिम बॅटिंग. हुकचे जबरदस्त फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. श्लोकच्या बॅटमधनं हा दुसरा षटकार आहे. अप्रतिम दर्जेदार दमदार षटकार. आपण पाहत आहात SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी 2025 सीझन 5 आपण पाहत आहेत. मेगा स्क्रीनवरती आपण पाहत आहेत. सर्व प्रेक्षक वर्ग क्रिकेटला अनुभवत आहेत या वेळीच्या मैदानावरती. कारण की हे मैदान जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक मैदान आहे. जेव्हा टेनिस बॉल क्रिकेटचा सीझन हंगाम संपतो आणि त्यानंतर शुभमजी पाध्ये मात्र आखणी करतात की आपल्याला SP बॉयज रबर बॉल ट्रॉफी आयोजित करायची आहे आणि गेली 5 वर्ष आपण पाहतोय अनेक स्पर्धा येतात आणि जातात. परंतु या स्पर्धेचा ब्रँड काय आहे, क्वालिटी काय आहे, स्टँडर्ड काय आहे ते मात्र आपल्याला त्याचा प्रत्यय या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतोय. नंतर खरं तर ही स्पर्धा जी आहे ना ती पालघर जिल्ह्यामधली सर्वोत्तम स्पर्धा आहे. म्हणजे फारसे स्पॉन्सर नाही आहेत आणि अशा वेळेला स्पर्धा घेणं सोपं नाही आहे. 6 दिवस क्रिकेटचा खेळ त्या ठिकाणी त्याचं अप्रतिम नियोजन आहे. लाईव्ह टेलिकास्ट आपण अप्रतिम बघतो. वेळीचं मैदान अतिशय सुंदर आहे आणि मग सोमवार आपण ज्यावेळेला शेवटचा फायनलचा दिवस तिथे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. प्रत्येकाला वेध लागलेले असतात. या संपूर्ण स्पर्धेचं अत्यंत दर्जेदार आयोजन
एस पी बॉईज ट्रॉफीचं शुभमजी पाध्ये यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील एक सर्वोत्तम स्पर्धा त्याचा आनंद आपण या ठिकाणी घेतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलका दाबा 19. किशोर घेतोय 3 वरती, श्लोक 12 वरती, गोलंदाजी मार्कवरती योगेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. डावखुरा फलंदाज किशोर, आता बघूया शैलीदार फलंदाजी तो करतो का. स्टेटमेंट पॉइंट, डीप इस्ट कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, डिस्क्वेअर लेग आणि फाईन लेग हा क्षेत्र रचलेला आहे. योगेशचं हे षटक अतिशय महत्वाचं आहे. पहिल्या चेंडू खोलबट टप्प्याचा फारसं चांगलं टायमिंग नाहीये, परंतु एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. गोलंदाज योगेश चेंडूवरती जातोय. लॉंग ऑन 2 क्षेत्ररक्षकही त्या ठिकाणी आले, परंतु तत्पूर्वी आपण बघितलं योगेश अतिशय वेगाने चेंडूवरती गेला. खूप सुंदर पद्धतीने क्षेत्ररक्षण केले. धावफलकावरती एकूण डाबा होत आहेत 20. पहिल्या षटकाचा खेळ मंथन समाप्त झाला. शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार आले ना, त्यामुळे निश्चितच सिद्धिविनायक नागावे संघानं एक ड्रीम स्टार्ट केलाय. अगदी मी या अगोदर देखील उल्लेख केला होता, टेम्परामेंट बाळगून खेळणं हे खूप महत्त्वाचं आणि तेच यावेळेला आपण पाहिलं होतं फलंदाज श्लोकच्या माध्यमातून. आणि तो श्लोक स्ट्रायकिंग एंडवरती यावेळेला पाहायला मिळाला, बीट होताना पाहायला मिळाला. अतिशय भन्नाट वेगामध्ये टाकलेला चेंडू, अचंबित करणारा चेंडू बॅटरसाठी पाहायला मिळाला. बाउन्स होऊन विकेट किपरच्या ग्लोव्जमध्ये जातोय. डॉटचे संख्येत 2 चेंडूंचा खेळ झालाय. धाव संख्या नगावे संघाची झाली आहे फलकावरती 20. योगेश अतिशय महत्त्वाचं षटक नगावे बेलेज एंडकडनं गोलंदाजी करत असताना आता संयम आणि आक्रमण या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये आपण बघितलं संयम पाहिजे, कारण एक चेंडू तुमचं विकेट घेऊन जाणार आहे, त्यावेळेस संयमाची आवश्यकता. पण जेव्हा चेंडू रडारमध्ये येईल तेव्हा मात्र त्या चेंडूवरती आक्रमण करून चौकार षटकार वसूल करणं देखील आलं पाहिजे. योगेश गोलंदाजी मार्कवरती, ऑफ्टमच्या बाहेर त्या चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने खेळ. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात, चेंडू पकडतायत, थ्रो करतायत. तोपर्यंत आरामात एक धाव पूर्ण होते. एकेरीनं धावसंख्या पोहोचली 21 वरती. सिद्धिविनायक अर्थात गणपती बाप्पाचं नाव या संघाला नगावे संघाला आहे. आता 21 धावा झाल्या आहेत. 21 दुर्वा, 21 मोदक गणपती बाप्पाला आवडतात. स्टार्ट चांगला झालाय सिद्धिविनायक नगावे संघाचा. अगदी सुरुवात तर अगदी चांगली झालेली आहे, परंतु शेवट कसा होईल याकडे देखील लक्ष त्यांच्या चाहत्यांचं, त्यांच्या प्रेक्षक वर्गांचं जरूर असणार आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका, स्वीट साऊंड, क्वालिटी षटकार, 6 धावा, बिग हिट फॉर 6. चंद्रप्ले प्रो लीग वरती टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू, परंतु आखूट टप्प्याचा चेंडू होता. बॉडीला रोल केलं, पूल केलं चेंडू डिस्क्वेअर लेगला. अप्रतिम टायमिंग, हेड पोझिशन खूप सुंदर होतं, आवाज खूप छान आला, बॅट स्विंग खूप चांगला होता, बॅकलिपचा वापर झाला, तंत्रशुद्ध फटका आपण किशोरच्या बॅटमधनं पहिल्यांदा संघर्ष केला आणि त्यानंतर आज संघर्षाचा षटकार त्याच्या बॅटमधनं. धावसंख्या 27. योगेशचं षटक अतिशय महत्त्वाचं आहे. फ्रंटलाईन गोलंदाज नगावेलेज एंडकडनं गोलंदाजी करतो आहे. पहिल्या विकेटसाठी 27 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करायचा होता, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. ज्या ज्या वेळेला मंथन ऑफ्टमच्या बाहेर गोलंदाजी झाली आहे त्या वेळेला इंडियन बॅट्समननी संघर्ष केला आहे आणि मैदानावरती आपण बघतो या रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये तेच घडतंय. धावसंख्या 27 वरती थांबलेली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा रेंजमध्ये आलेला चेंडू, अगदी चांगला फटका, मिड विकेटच्या दिशेला चेंडू गेलाय, अगदी सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार, 6 धावां. त्यानंतर यशस्वी झालाय. ऑन साईडला अप्रतिम फटका, ओव्हर पिच चेंडूवरती आक्रमण चढवलंय किशोरनं. अत्यंत दर्जेदार बॅटिंग करत असताना हा चेंडू रस्त्यावरती ठोकला. सुंदर बॅटिंग. पुन्हा एकदा पहा, इथे 2 अँगलने हा चेंडू दाखवला जातोय प्रो लीगच्या माध्यमातून आणि ध्येय मोठं असेल ना तर झेप देखील मोठी घ्यावी लागेल, हे बॅट्समन किशोरला माहिती आहे. 2 षटकं, 33 धावा धावफलकावरती. आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर नाव स्कोर 33 रन.
विघ्नेश नवीन षटक घेऊन तयार झालेला आहे. पहिलाच बॉल ऑफ साईडला टाकलाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी. हे सूत्र जणू काही विघ्नेशने अंगीकृत आणलंय. कारण की पहिल्या 2 षटकांचा आढावा घेतला तर मोठे फटके फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर कुठेतरी आता इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळावी लागेल, मोठ्या फटकांना आवर घालावी लागेल आणि तेच यावेळेला पहिल्या बॉलवर पाहायला मिळालंय. जेव्हा दबाव तुमच्यावरती आहे तो दबाव झुगारून तुम्हाला कामगिरी करता येणं गरजेचं आहे. कारण 2 षटकात 33 धावा, याचा अर्थ रोहित इलेव्हन संघाचा ए प्लॅन कोलॅप्स झाला, उद्ध्वस्त केला गेला आहे. आणि अशा वेळेला तुम्हाला या मॅचमध्ये कमबॅक करण्याकरता एक इकॉनॉमिकल षटक टाकणं, अनियंत्रित मारा करणं आणि विकेट घेणं ही काळाची गरज आहे. विघ्नेश गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू डॉट टाकलेत. ऑल विकेटची आवश्यकता होती, विकेट मिळालेला आहे. यष्टीरक्षकांना अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हलियनमध्ये जात असताना श्लोक पहिला धक्का नगावी संघाला. होती रोहित इलेव्हन या संघाला आणि तो ब्रेक थ्रू यावेळेला मात्र मिळवून दिलाय. पहिला धक्का इथे लागलाय 33 या धावसंख्येवरती. ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं धावा या मोठ्या प्रमाणामध्ये येत होत्या आणि त्याच फलंदाजाला माघारी परतवण्याचं काम केलंय गोलंदाज विघ्नेशने. पहिले 3 चेंडू जर आपण पाहिले, पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू देखील डॉट आला. त्यानंतर थोडंसं कुठेतरी प्रेशर घेतलं फलंदाजानं की आता कुठेतरी अटॅक करायला हवा आणि तोच प्रयत्न केला, परंतु बॅट चिकडा लागली आणि झेल चिथून तंबूच्या आसऱ्याला परतलाय. इथे मात्र अगदी चांगला फटका खेळला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये येतो लॉंग ऑफला. अगदी चांगला झेल टिपलाय. इथे लागतोय अजून एक धक्का नागावे संघाला. मंथन ब्लाइंड स्ट्रोक होता, कारण ऑफ स्टंपच्या बाहेर त्या चेंडू होता. तो चेंडू स्क्वेअर लेग किंवा मिड विकेटला खेळायचा होता 6व्या स्टंपवरचा. आणि त्यानंतर आपण बघितलं आत्ता पॉपिंग क्रीज आहे आणि त्याचा बॉक्स आहे, त्या बॉक्सचा कॉर्नरचा वापर केला गोलंदाजानं अतिशय सुंदर पद्धतीने. विघ्नेशने चेंडू थोडासा आत आणला. इथे बॅकलीचा वापर करता आला नाही सागरला, त्यामुळे तो लवकर मैदानाच्या बाहेर गेला. अप्रतिम झेल वाईडिस लॉंगमला टिपला गेला आहे. धावसंख्या 33 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. हो, रॅम्प शॉट खेळण्याचा प्रयत्न किंवा दिल स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. मन बनवून आलंय म्हणजे या मैदानात जायचं तेव्हा हा शॉट खेळायचा, कारण छोटी बाउंड्री. प्रथमेश ठाकरे इथं भरपूर धाबा वसूल केल्या आहेत. पण विघ्नेशचं कौतुक करावं लागेल, धाबाबाद त्यानं अप्रतिम मारा केला, तिखट मारा केलाय. बघा, जेव्हा षटकाला सुरुवात झाली तेव्हा मी म्हटलं होतं की या षटकामध्ये कुठेतरी ज्या मोठ्या धावा येत आहेत त्यांना लगाम घालायला हवा आणि तो लगाम विघ्नेशने घातलाय. इथे मात्र पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळलाय आणि अगदी प्लम्प लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून इथे लागलाय अजून एक धक्का. विकेट मेडन ओव्हर सुंदर पाहायला मिळाली आहे गोलंदाजाची. रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे डिलिव्हर्ड केलं. अगदी हेला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पायावरती आदळला आणि त्याचा इम्पॅक्ट अगदी स्टंपवरती जरूर पाहायला मिळाला. काय जबरदस्त अप्रतिम बॉलिंग फिगर पाहायला मिळाली विघ्नेशची या षटकात. सौरभचं एक षटक आपण पाहिलं होतं, तिथे त्यांनी विकेट मेडन ओव्हर टाकलं होतं. त्यानंतर हे रेकॉर्ड जे आहे ते सौरभच्या नावावरती होतं, लगेच तोडण्याचं काम करण्यात आलं. या ओव्हरमध्ये बघितलं तर 3 गडी बाद करण्यात आलेले आहेत. 3 मोहरे गारद करण्यामध्ये विघ्नेशचं यश मिळाले. आणि मोठा खेळाडू कोण असतो? जो दबावात चांगली कामगिरी करतो. तुमच्या संघासाठी प्लॅटफॉर्म बनलेला आहे आणि तिथं तुम्ही चांगली बॅटिंग किंवा चांगली बॉलिंग करता तर ते कॅल्क्युलेशन म्हणजे ते कॅल्क्युलेट जास्त होत नाही. पण विघ्नेशची गोलंदाजी कॅल्क्युलेट होईल, फक्त त्याने विकेट नाही घेतल्यात तर अतिशय तिखट मारा केला आहे. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं तर बॅटिंग सैराट झाली, पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये विघ्नेशची गोलंदाजी आहे ती सुसाट आणि भन्नाट झालेली आहे. त्याने रेकॉर्ड तोडण्याचं काम केलेलं आहे. हा एक मोठा खेळाडू आहे, कारण दबावात चांगली कामगिरी करतोय. षटक क्रमांक 3, धावसंख्या 33 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मंथन पहा आकडे काय सांगताय. 3 षटकं 33 धावा, 3 गडी बाद झालेत आणि आता 3-13 होणार का? ज्या पद्धतीनं उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, कमीत कमी मंथन इथे आता किती धावा होणं गरजेचं असेल? बघा, क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला तर आकड्यांचा खेळ आहे. तिथे तुम्हाला समीकरणं जुळवून खेळावी लागतात.
पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं नागावी संघाची परिस्थिती खूप चांगली होती, परंतु एक कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी, पूरक गोलंदाजी कशी करावी ती विघ्नेशने दाखवली. मेडन ओव्हर आणि 3 विकेट त्या षटकात मिळवले त्याला. यश आलं पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. ते मात्र चांगला फटका फाईन लेगच्या दिशेला, आखूट टप्प्याचा बॉल, त्याला दिले दिशा, सीमा पार, चौकार, 4 धावा. शानदार षटकार यावेळेला आपल्याला बघायला मिळेल. ज्या पद्धतीने हा चेंडू खेळला होता, आकुटबाचा चेंडू, हुक खूप चांगलाच करतो या ठिकाणी किशोर. त्याला धाबांची भूक लागली, त्यामुळे तो 6 धाबा बुक करतोय आणि बॅटिंग झापूक झुपूक करतोय. काय बॅटिंग आतापर्यंत त्याने केलेलं आहे. डावखुरा फलंदाज आणि त्याची बॅटिंग बघणं निश्चित प्रत्येकाला या ठिकाणी एक आनंदाचा क्षण असतो. आज ते मैदान आहे. फुलचे फटके आपण बघितले, हुकचे फटके आज किशोरच्या बॅटमध्ये येतो. तो घेतो 22 वरती. संख्या 29 धाबा 3 गड्याच्या मोबाईल. यश गोलंदाजी मार्कवरती अत्यंत महत्त्वाचं षटक. यापूर्वी आपण बघितलं जो विघ्नेशचं षटक होतं, 3 गडी बाद करण्यात आले होते, मेडननं ओव्हर टाकलं होतं. तो जो प्रेशर आहे ना तो रिलीज केला सेट बॅट्समन किशोरनं. 22 वरती खेळत असताना 8 चेंडूमध्ये स्ट्राईक रेट खूप चांगला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी यश. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू अप्पर कट केलेला आहे. जबरदस्त बॅटिंग आपण पाहू शकता. टकाटक पटापट बॅटमनने केलं यावेळेला अप्पर कट. किशोरच्या बॅटमधनं षटकार, मॅग्निफिसंट बॅटिंग. चला जास्त टीम मीटिंग करू नका. या अगोदर देखील आम्ही सांगितलेलं आहे की जास्त वेळ वाया घालू नका. इथे जर आपण पाहिलं तर किशोर अगदी लयमध्ये आलेला आहे. काय सुंदर बॅटिंग त्याने केलेली आहे. 9 बॉल त्याने खेळले 28 वरती, नाबाद पाहायला मिळतोय. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत मांडे बॉईज विरुद्ध मनाचे राजे वेडी. यजमान संघ विरुद्ध मांडे बॉईज अशी लढत यानंतरची आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर मात्र फक्त पाहत राहिले. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार, 4 धावा. पहा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू मिडल आणि लेगस्टम्पला जाणारा चेंडू पुन्हा एकदा हुक केला आहे आणि 4 धावा वसूल केल्यात. या चेंडूला दिली दिशा, चेंडूने ओलांडले सीमा रेषा आणि क्रिकेटची या खेळाची या सामन्याची बदलते परिभाषा. इथे आपण पाहिलं तर किशोर बॅटिंगचा मनमुराद आनंद लुटताना दिसतोय. ऑफ साईडला चेंडू टाका, मी धावा जमवणार. आखूट टप्प्याचे चेंडू टाका, मी मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमवणार. आणि ती अप्रतिम फटकेबाजी या षटकात पाहायला मिळाली आहे. 2 षटकार 1 चौकार आले किशोरच्या बॅटमधून. जेव्हा तुम्ही सेट होताना म्हणतो तेव्हाच तो चेंडू तुम्हाला बॉल नाही फुटबॉल सारखा दिसतो आणि बिहाइंड द विकेट खूप चांगली बॅटिंग त्याने केले. हो, उसळी घेणारा चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा होईल का? निश्चितच चेंडू डोक्यावरून जातोय आणि त्यामुळे व्हाईट बॉल त्याच्या बाउन्सर टाकायचा होता, आपटवर टाकायचा होता, पण मतदान चांगला फुटला नाहीये. 50 धावा धावफलकावरती पूर्ण होतात सिद्धिविनायक नागावे संघाच्या. रोहित इलेव्हन संघासाठी हे षटक जे आहे ते निश्चितच तितकंसं चांगलं नाहीये, परंतु नागावे संघाने पुन्हा कमबॅक केलंय. बिलकुल पुनरागमन अगदी चांगले केले नागावे संघाने. कारण की जे झालं ते विसरून जायचं, पुढे आम्हाला काय करायचं आहे ते मात्र तो प्लान किशोरच्या मनामध्ये होता की धावा जास्तीत जास्त जमवायच्या. आणि हे षटक खास करून आपण पाहिलं तर विशेषतः नागावे संघाच्या बाजूने पाहायला मिळालं. 2 षटकार आणि 1 चौकार या षटकात पाहायला मिळालंय. 2 चौकार, 2 षटकार करत आणि 1 खणखणी चौकार, त्यामुळे धावसंख्येला आलाय आकार. 51 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये. यश गोलंदाजी मार्कवरती. चेंडू चांगला खेळलाय परंतु लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक बहुधा झेल होईल. फलंदाज बाद, योग्य चिकळी संपुष्टात. तो आपला भोपळा फोडू शकला नाहीये. 4था धक्का नागावे संघाला. विकेटची मालिका काही थांबत नाही, कारण की फलंदाजांचा इरादा आहे की जास्तीत जास्त धावा जमवायच्या, एक भलं मोठं टार्गेट सेट करायचं
आणि त्याच दृष्टिकोनातनं फलंदाजी करताना बॅटर दिसत आहेत, परंतु फटके योग्य प्रकारे चांगलं टायमिंग प्रॉपरली होत नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं फिल्डरच्या हातामध्ये यावेळेला चेंडू गेला, पॉवर जनरेट योग्य प्रकारे झाली नाही आणि इथे मात्र आपण पाहिलं तर झेल सोपून आपण पाहतायत तर हे फलंदाज मैदानाच्या बाहेर परतत आहेत. इतकं चांगलं षट होतं का मद्दक, कारण इथे 3 मोठे फटके आले होते, धावांचा ऊब वाढत होता, खूप चांगली बॅटिंग किशोरनं केले, त्याला फक्त साथ द्यायची होती, आक्रमण करण्याची आवश्यकता नव्हती. आणि मगाचे टेम्परामेंट हेच ते टेम्परामेंट तुम्हाला क्रिकेटची परिभाषा समजली पाहिजे की आपल्या संघाची स्थिती काय, माझी इथे भूमिका काय, ती भूमिका इथे बॅट्समनला नाही समजली आणि म्हणून तो बाद झाला. एका बाजूला किशोरनं अप्रतिम बॅटिंग केलं आहे, क्लास दाखवला आहे, 33 मध्ये घेतोय 12 चेंडूमध्ये, धावफलका धाबा 51 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निर्णायक षटकाचा खेळ, कल्पेश गोलंदाजी मार्कवरती, नवीन बॅटर आयुष दाखल झालेला आहे. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. नगा बेबेले चेंडखंड मारा केला जातोय. ऑफ्टमच्या खूपच बाहेर, स्वतःला आवरू शकलेला नाहीये. तो मोह झाला किशोरला, ऑफ्टमच्या इतका बाहेरचा चेंडू होता, नाही खेळला असता तरी चालला असता, पण इतका आखूट टप्प्याचा चेंडू आहे त्यावरती पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न झाला, तो तितकासा आश्वासक नव्हता. धावसंख्या 52 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सिद्धिविनायक. अगदी किशोरचा प्रयत्न आहे शेवटच्या षटकातील प्रत्येक चेंडूवरती धाव यावी आणि प्रत्येक धावेनंतर धाव सिंगल देखील आकार द्यावा आणि तोच प्रयत्न पहिल्या बॉलवरती या सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 52 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. अजूनही या शेवटच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. आयुषने यावेळेला मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने भिरकावलेला आहे. चेंडू गेलाय अगदी सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावांकरिता. आहेत आयुषच्या बॅटमधनं हा कडक षटकार होता. काय फटका खेळलाय या षटकाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस्टर चेंडूच्या खाली यष्टीरक्षक पकडला, झेल. आयुषचा संपला खेळ. कल्पेशने घेतला बदला. 5वा धक्का निम्मा संघ गारत सिद्धिविनायक संघाचा. चार 4.3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 58. नवीन फलंदाज नव्यानं निखिल दाखल झाल्यात. आता शेवटच्या 3 बॉलवरती काय होईल, किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की कल्पेशला आपण पाहिलं पहिल्या बॉलवरती 1 रन, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर कमबॅक करणारा विकेट घेणारा गोलंदाज कल्पेश पुन्हा एकदा तयार होतोय षटकातील 4था बॉल घेऊन. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू पाहायला मिळालाय. फलंदाज खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालेत आणि इथे आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून लागतोय अजून एक धक्का नगावे संघाला. मला माहिती आहे ज्या पद्धतीने शेवटचं षटक आहे तिथे मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत, पण तुमच्या एका एंडला कोण बॅट्समन उभा आहे? किशोर जो सेट झालेला आहे 13 चेंडूमध्ये 34 धावा, त्याचा स्ट्राईक रेट खूप सुंदर आहे. मग अशा वेळेला तुम्ही स्वतः आक्रमण करताय जिथे त्या बॅट्समनला जास्त बॅटिंग खरं तर द्यायला पाहिजे होती आणि त्याचा फायदा कल्पेश घेतोय. तुम्ही एक चूक केली तर त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघ घेणार, तेच घडतंय मैदानावरती. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 58 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किशोर ऑन स्ट्राईक. नवीन बॅटर यश मैदानावरती दाखल झालेला आहे. नगावी बिरेज एंड खंड मारा करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज असतील कल्पेश. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे, निर्णायक षटक आहे. काय टोटल बनेल हे देखील पाहणं तितकंच उत्सुकतेचे असणाऱ्या प्रेक्षकांसाठी. SP बॉयज ट्रॉफी 2025चा महासंग्राम. छान चेंडू कोलबट टप्प्याचा, धाव घ्यायचा कुठल्या प्रकारचा मोह नाही, त्याला माहिती आहे एकच चेंडू शिल्लक आहे आणि आता एकच मारायचा आणि सॉलिड मारायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला कल्पेशला एकच चेंडू टाकायचा आहे, मग तो चांगला टाकायचा आहे, इथे धाव येणार आहे. हे द्वंद्व मैदानावरती आता सुरू आहे. षटकातील शेवटचा बॉल. अगदी चांगली गोलंदाजी आतापर्यंत कल्पेशने केलेली आहे. 7 धावा मोजल्यात, 1 विकेट प्राप्त केलाय.
शेवटचा बॉल या इनिंग मधील. इथे मात्र जबरदस्त स्वीट साऊंड ऑफ द बॅट, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार, आणि या षटकाराने या सत्राची देखील समाप्ती झाली आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल अक्कू टप्प्याचा बॉल, त्याला मात्र पिक केलं, भिरकावलं. बॅट स्विंग अप्रतिम, बॉडी बॅलन्स देखील आपण पाहिलं, ढासळलं होतं, परंतु मात्र मनोधैर्य मात्र त्यांनी खच्चीकरण केलं नाही आणि षटकाराच्या दिशेने हा चेंडू आगेकूच होताना पाहायला मिळालाय. आता 5 षटकांमध्ये धावा बनवायच्या आहेत 65. शेवटचा चेंडू अक्कू टप्प्याचा होता, आतमध्ये आला. बॅट्समन लेफ्ट हँडरसाठी अगदी सोपा होता. खूप सुंदर फटका पुलचा आपण पाहिला. शेवट गोड करणं, एंड चांगला करणं गरजेचं होतं. जसं तुम्ही म्हणालात सुरुवात तर खूप चांगली झाली, पण शेवट चांगला होईल का, तर इथे किशोरनं तो शेवट अप्रतिम केलाय. मांडे बॉयज आणि मनाचे राजे वेडी या 2 संघाच्या दरम्यान आणखीन एक मोठी लढत आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. मंथन या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आमच्याबरोबर जॉईन होतील. आई माऊली डोंगरे, रोहान 11 रामबाग आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. मांडे बॉईज संघाचे कॅप्टन. आणि पहा काय घडलं होतं हायलाईटमध्ये, ज्या पद्धतीने पहिली इनिंग अत्यंत महत्त्वाची, ज्यामध्ये किशोरची बॅट तळपली, शानदार बॅटिंग त्याने केली. एका एंडला विकेट गेल्या, पण दुसऱ्या बाजूला ही अफलातून बॅटिंग, जबरदस्त तडाखा, धूम धडाका किशोरच्या बॅटमधनं. मैदानावरती पूल हुकचे चांगले फटके आपल्याला बघायला मिळाले. ज्याच्या वेळेला त्याच्या बॅटमध्ये रडारमध्ये चेंडू आला, त्याच्या वेळेला त्याने खूप चांगले फटके करत असताना मिड विकेट, स्क्वेअर लेग, फाईन लेग, थर्ड मॅन पॉईंट या क्षेत्रामध्ये दर्जेदार बॅटिंग करत आपला आवडता फटका जो पूलचा फटका तो देखील त्याने लिहिला या खेळा. अफलातून बॅटिंग झाली पहिल्या इनिंगमध्ये. किशोरची बॅट तळपली, दुसऱ्या एंडला सातत्यानं विकेट जात होत्या. स्टोकने काही चांगले फटके खेळले. हा बघा फटका घेत असताना वाईन स्ट्रोक खेळला गेला, ही विकेट आली अत्यंत महत्त्वाची. 30 चेंडूमध्ये 65 धावांचं आव्हान आहे. त्यानंतर काय घडलं पहा, लगेच आणखीन एक विकेट होता. अप्रतिम कामगिरी केली गोलंदाज योगेशनं. 30 चेंडूमध्ये 65 धावांची आवश्यकता सामना जिंकणं. हे हायलाईट आपल्या स्क्रीनवरती सध्या बघायला मिळत आहेत. काही विकेट गेलेल्या त्या देखील पाहू शकता कशा पद्धतीनं विकेटच्या समोर गोलंदाजाने केलं आश्चर्यचकित, पकडलं, पायचीत पकडलं, फलंदाज बाद झालाय. चेक. आता आपण जाऊया मंथनच्या दिशेने, जिथे मंथन सज्ज असेल टॉस बॉक्समध्ये मॅच क्रमांक 2 साठी. मनाचे राजे वेडी आणि त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहणार आहात मांडे बॉयज या संघाला. सर्वप्रथम आपण मांडे बॉयजच्या कॅप्टनकडे जाऊया. SP बॉयज ट्रॉफी म्हणजे एक सफाळीतील क्रिकेटवीरांकरता एक हक्काचं असं व्यासपीठ शुभमजी पाध्ये उपलब्ध करून देतात. किती आतुरता असते या स्पर्धेची? चांगली टुर्नामेंट आहे, सर्वांना खेळायची इच्छा असते. नक्कीच प्रमोदजी शेळके सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. मनाचे राजे वेडी टीमचे कॅप्टन छाप हा कॉल केलाय आणि काट. टॉस जिंकलेला आहे मांडे बॉयज संघाने, टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील मनाचे राजे संघा, तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. चला जाऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंगकडे आणि जिथे सज्ज आहेत प्रशांतजी आदवडे. जिंदगी दिए तो जीने का हुनर देना, पाव बख्शे तो खूबसूरत सफर भी देना, गूंगा तो मैं गुफ्तगू तूने सिखाई, अब बोलूंगा तो बातों में असर भी देना. नमस्कार, मैं हूं प्रशांत और आप देख रहे हैं SP बॉयज ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय शुभम पाध्ये, डे 3. और आज के दिन का ये बहुत ही महत्वपूर्ण पहला मुकाबला देख रहे हैं. सिक्का उछला नगावे के पक्ष में गिरा. इन्होंने कहा कि भैया बल्लेबाजी करेंगे और किशोर के शानदार 40 रन लाजवाब बल्लेबाजी लेफ्ट हैंडर किशोर की. और स्कोर 64 रन, 65 रनों का लक्ष्य अब रोहित 11 के सामने. कॉम्बॉक्स में हमारे साथ हमारे काबिल दोस्त और पालघर के मशहूर कमेंटेटर प्रमोद शेड़गे जुड़ चुके हैं. सर आपका स्वागत है. थँक्यू व्हेरी मच प्रशांत आदवडे सरांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. प्रो लिंक स्पोर्ट्स या चॅनलवर ही स्पर्धा आपण कव्हर करतायत आणि जे श्रोते जोडले गेलेत या सकाळच्या सत्रामध्ये त्या सर्वांना शुभ सकाळ. थंड गुलाबी हवा,
वाहत असताना आणि सुंदर गारवा आज या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतोय. या अगोदर आपण मंथनचे गरत यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे. सरळ बॅटचा वापर करत असताना एक रन तर मिळेल एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 या धावसंख्येवर. कॉन्फिडन्स लेवल कधी येतो? जेव्हा तुमच्या बॅटमधून 1 रन येते त्यावेळेला थोडाफार कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. जी हाँ, जिस तरह से आप बल्लेबाजी करें, बल्ले के बीचों बीच खेलेंगे और वो अब आवाज़ आएगी तब जाकर आपको सुकून मिलेगा और जो जितने रन बनेंगे उतना कॉन्फिडेंस आपका ज़रूर बढ़ता है. सागर के पहली गेंद पर कल्पेश ने 1 रन अर्जित किया है. बैकपोर्टे जाके आंसर पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं है. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगे. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ श्लोक का खाता खुला. श्लोक ऑन मार्क, स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के. श्लोक आणि कल्पेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 65 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत रोहित 11. ही टीम 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळचं सत्र आहे आणि अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. खेळाडू चमकतात परंतु शुभम पाध्ये साहेब मात्र या पूर्ण गावाला उजळवून टाकतात असं म्हणायला हरकत नाही आहे. अप्रतिम चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पहा 65 धावांचं पाठलाग करायचं आहे म्हणजेच पहिल्या षटकापासून तुम्हाला दमदार आणि शानदार कामगिरी करायची आहे. परंतु म्हणतात ना वेल बिगिनिंग इज हाफ डन, ते तर मी म्हणेन सागरच्या बाबतीमध्ये आहे. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. ऑफ द कैप काफी बाहर गेंद. सादिक राजापुरकर वाइट बॉल का इशारा कर रहे हैं. पहले ओवर का खेल सागर बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे थे लेकिन इस बार आंखों से दूर, आयरन से दूर रखने की कोशिश, दिशा पर कंट्रोल नहीं था तो अंपायर ने बिल्कुल वाइट बॉल का इशारा किया. स्कोर इसी के साथ पहुंच चुका 3 पर. आगे गेंदबाजी, फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं. खड़े खड़े ऑन साइड पर खेलने की कोशिश कल्पेश द्वारा. मिडिल ऑफ द बैट नहीं खेल पा रहे हैं. 1 रन लेने का उससे दोनों बैटर के पास. स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के. और प्रमोद 65 रनों का लक्ष्य है. 4 ओवर में ये 64 रन बने. 1 मेडन ओवर था तो बहुत महत्वपूर्ण पारी रही है किशोर की, जिन्होंने 40 रन बनाए. शानदार बल्लेबाजी की है. अप्रतिम चांगला फटका आहे. ऑन साईडला बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना फेकून दिलंय इनटू द स्टँड. मॅग्निफिसंट शॉट. का अतिशय चांगला दमदार हा फटका आपण पाहतोय. दर्जेदार क्वालिटी ऑफ सिक्सर. ब्रिलियंट बैटिंग, वेलकम 6. स्टोक और कल्पेश बीच मैदान पर है और शानदार स्टोक के बल्ले से बल्ले के बीचों बीच बल्ले का पूरा चेहरा दिखाया था. फुल टॉस कहाँ छोड़ेंगे? नहीं छोड़ेंगे. इस बार कहाँ सिंगल लेने वाले हैं? ये तो 6 के नीचे सोचते नहीं. आत्मविश्वास देखे, टाइमिंग देखे, कमाल का. चांगला फटका होता. श्लोकच्या बॅटमधून आपण पाहिले तर 2 फटके. छोटा पॅक बडा धमाका असं म्हणायला वावगं ठरणार नाही आहे. कारण वय वर्ष फार कमी आहे खेळाडूचं परंतु प्रतिभेची कमी नाही आहे. एज इज अ जस्ट नंबर असं म्हटलं जातं. आणि ज्या पद्धतीने आता आज आपण पाहिलं तर 40+ क्रिकेटसुद्धा अफलातून खेळलं जातं कारण त्यांची फिटनेस आणि हेल्थ इज वेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच पद्धतीने तुम्हाला जर मेंटेन करायचं असेल, आपलं परिपूर्ण नियंत्रण शरीरावरचं करायचं असेल तर तुम्हाला एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतं की व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. आणि ज्या पद्धतीने तुम्ही जेव्हा बॅटिंगला येता त्यावेळेला तुमचा परिपूर्ण सखोल अभ्यास गोलंदाजाच्या बाबतीत असायला हवा. यावेळेला अप्रतिम आपण पाहू शकता. टप्पा अचूक पद्धतीने होता. पहा 4 बॉल व्यवस्थित हाताळले होते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 2 षटकार जे आले म्हणजे 2 बॉलमध्ये जो इकॉनॉमिकल होता तो मात्र पूर्णपणे घसरला गेला होता. और प्रमोद तुलना की जाए तो नगाबेन ने 19 रन बनाए थे, रोहित 11 ने 16 रन बनाए हैं. ऑन साइड पर गेंद को पुल करना चाह रहे थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. फिलहाल नॉन स्ट्राइकर एंड से बल्लेबाज आके अपने पार्टनर के साथ चर्चा जरूर करेंगे.
हमारे साथ चर्चा करने के लिए प्रमोद शेरगे हैं। स्कोर अगर देखें तो रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के। दो खराब गेंदें थी, एक ओवर पिच थी, एक फुल टॉस गेंद थी, उसके ऊपर स्ट्रोक ने बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए छक्के जड़े थे। यावेळेला अप्रतिम फटका तर जरूर नाही आहे, कारण परिपूर्ण मिस टायमिंग स्ट्रोक होता. कॉटन बॉलची संधी होती आयुषला आणि ती संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला श्लोक भोईरचा विचार केला तर याच पंचक्रोशीतील एक चांगले अंपायर पाहायला मिळतात. पंच आहेत श्रीकांत भोईर आणि त्यांचेच सुपुत्र मात्र श्लोक भोईर यांना आपण पाहू शकतायत. अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पहा प्रिव्हियस बॉल जर आपण पाहिला तर खूपच उंचीवर गेला होता, तेवढा वेळ होता, खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं, आय कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळालं आणि फलंदाज कॉटन बॉलच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. लैक ऑफ कॉन्फिडेंस, लैक ऑफ फुटवर्क के साथ आप बल्लेबाजी जब करेंगे ना तो वो यही हश्र होगा। आयुष बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, नौजवान खिलाड़ी हैं, नगाबे विलेज एंड से गेंदबाजी कर रहे हैं। एक तरफ श्लोक के ऊपर दारोमदार 13 पर खेल रहे, 3 गेंदों का सामना किया और बल्लेबाज कल्पेश की पारी समाप्त, केवल 2 रन बनाए। स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं है, छाव और धूप के बीच आंख में चोरी चल रही है। आयुष गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा ओवर है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक रहा है। सेटमैन एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है, लॉन्ग ऑन है, उसके साथ काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वायर लेग, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात। अतुल बीच मैदान पर आए, लेकिन प्रशंसा करनी चाहिए आयुष की, क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं। श्रीकांत जी, इनका जो बेटा बीच मैदान पर आप देख रहे हैं, श्लोक अब तक के अतुल के साथ प्रमोद चर्चा कर रहे हैं। एक कमेंटेटर अंपायर के तौर पर श्रीकांत ने हमेशा अपने इस एरिया के लिए बहुत ही बढ़िया काम किया। श्रीकांत भोईर और उनके सुपुत्र बीच मैदान पर हैं श्लोक। आयुषचा हा बॉल यावेळेला पूल केलाय आणि सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्सिमम 6, मॅग्निफिसंट टायमिंग. एसपी बॉयज ट्रॉफी षटकार. इंटरनेशनल क्रिकेट में मैंने अजीत आगरकर को देखा, एक बहुत इंटरेस्टिंग चीज़ है, हमेशा 5वीं 6वीं गेंद पर उनके ऊपर हमला हुआ है। अजीत आगरकर 4 गेंदें अच्छी डालते थे और अभी वही हुआ, 5वीं गेंद पर आयुष के ऊपर हमला हुआ, सागर के 5वीं गेंद पर हमला हुआ, 5वीं 6वीं गेंद पर हमला हुआ। अब जाकर 18 गेंदों में 43 रनों की ज़रूरत है। स्कोर जिस तरह से देखिए, एक बहुत ही अच्छा बैटल आज के दिन का, शानदार का खेल बीच मैदान पर। 18 गेंदों का खेल, 43 रनों की ज़रूरत है। प्रमोद, मैच कमाल का है, इसमें कोई संदेह नहीं है। एक पैसा वसूल मैच देखने का दर्शकों को मौका मिलेगा। ॲब्सोल्युटली राईट. 18 बॉल आणि 43 रन, 14.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागणार आहे. ज्या पद्धतीने लयबद्ध झालाय श्लोक भोईर, आल्या आल्या अतिशय चांगल्या पद्धतीने अतुलच्या बॅटमधून एक कणखर षटकार पाहायला मिळाला. जे प्रेशर होतं ते प्रेशर हटवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला गेला. असं वाटलं फलंदाजाला की हा झेल होईल, परंतु त्याला बीट करत फिल्डरला सरळ चेंडू निघून गेला त्याच्या डोक्यावरून. 6 धावन करता. हा कॉन्फिडन्स लेवल मात्र आता कुठेतरी हाय होताना पाहायला मिळतोय. इथून जर 18 बॉल 43 धावा अचीव करायच्या आहेत तर तुम्हाला भागीदारी, पार्टनरशिप इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि एका साईडला डॉट बॉल विकेट फॅक्टर, जर या सामन्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण आव्हान तुमचं जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली नगावी टीमच्या गोलंदाजांना यावेळेला सचोटीत दाखवावीच लागणार आहे. और प्रमोद, श्लोक ये की फैक्टर रहेगा इस मुकाबले में। बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं फ्रंट फुट पर, जिस तरह से भी में इन्होंने शॉट खेले हैं, फुल टॉस गेंद पर आड़े बल्ले से नहीं खेले, सीधे बल्ले से खेले। ओवर पिच गेंद थी तब भी इन्होंने वो सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरत स्ट्रोक जड़ा था, तो इनके ऊपर भी निगाह रहेगी। गेंदबाजी में परिवर्तन, किशोर को बुलाया गया, ऑफ स्टंप के बाहर से गेंद को आंसर पर खेलते हुए इस वक्त बहुत ही बढ़िया तरीके से मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन का इजाफा, श्लोक इसी के साथ पहुंच चुके हैं। 14 पर 4 गेंदों का सामना किया, स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 42 रनों की जरूरत है, 17 गेंदों का खेल शेष। अजून सुद्धा आपण पाहताय 17 बॉल आहेत आणि 17 बॉलमध्ये विजयासाठी 42 रनची आवश्यकता. खूपच बाहेर निघणारा हा बॉल होता. यस, व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतुल एक टेक्निकली बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं,
ऑन साईटला खेळण्याचा दृष्टिकोन चांगला होता, परंतु काय चेंडूने वळण घेतलं होतं. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. ब्युटिफुल डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. जब लेफ्ट हैंडर प्रमोद गेंदबाजी करते हैं तो टप्पा खाते गए घुमाव जरूर मिलता है. देखिए सिद्धांत हमें वो दिखाएंगे किस तरह से गेंदबाजी हो रही है बीच मैदान पर किशोर द्वारा. बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, लाजवाब गेंदबाजी अभी तक रही है. श्लोक और किशोर के बीच बैटल है. बढ़िया लाइन शफल हुए थे, टेलीग्राम मिल गया था. शॉट पिच गेंद घूम कर खेल दिया, दे घुमा के गेंद बॉडी लाइन के बाद 6 रन, कड़क शॉट. होता ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात ज्या पद्धतीने त्याचा तो फटका अप्रतिम. ऑन साईटला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले. लेग बिफोर विकेट अपील केली होती, परंतु ही अपील फेटाळून लावली. लेग सम पिचिंग असावी आणि लेग बाईचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. प्रिव्हियस बॉलचा विचार केला, आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि प्रत्येक फलंदाज जाणतायत की जो डिस्टन्स आपण पाहतायत फाईन लेग, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी आपण पाहिलं तर फाईन लेग, त्यानंतर लॉंग लेग, त्यानंतर आपण पाहिलं तर लॉंग स्टॉप, हे जे रिजन आहेत त्या रिजनमध्ये डिस्टन्स फार कमी आहे आणि त्यामुळे त्याचा पुरेपूर ॲडव्हान्टेज घेत आहेत आणि त्यामुळे अतुलच्या बॅटमधून एक चांगला षटकार आला. यावेळेला ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, परंतु त्याला बीट करत सरळ चेंडू निघून जाईल. 6 धावन करता इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट. कार से आप अगर देखेंगे तो 5 गेंदों में 14 रन खर्च किए हैं. बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. इस बार सीधे बल्ले से खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया. लॉक ऑन बॉल लेने के बाद श्लोक वर्तमान है, भविष्य है. क्या फ्लैट छक्का जड़ा है. मैग्निफिसेंट बैटिंग. श्लोक का जैसे कि मैंने जिक्र किया था कि इनके ऊपर कैमरे रहेगा. 6 गेंदों में 26, अतुल 12 पर खेल रहे. रोहित इलेवन के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी. तनयसन 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 12 गेंदों का खेल आना बाकी है. जीतने के लिए फिलहाल लक्ष्य रखा गया है 65 रनों का. समीकरण आपके स्क्रीन पर रहेगा. सिद्धांत हमें बताएंगे बिल्कुल उस पर आंकड़े क्या बोल रहे हैं. 12 गेंदों का खेल अभी भी शेष है. बहुत ही शानदार बल्लेबाजी प्रमोद, जिस तरह से बल्लेबाजी करे खास करके श्लोक इसके ऊपर निगाह रहेगी. 12 गेंदों 22, मैच समाप्त नहीं है. मैच अभी भी ऑन है. मजा आएगा इस मुकाबले के लिए. डेफिनेटली 12 बॉल आणि 22 रन ज्या पद्धतीने श्लोक भोईरने बॅटिंग केले ना, ती कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षकाला मात्र यावेळेला मंत्रमुग्ध केले त्याच्या बॅटिंगने आणि त्यामुळे या खेळाडूकडे पहा, स्लिम अँड फिट आपल्याला पाहायला मिळतो. परिपूर्ण या खेळाडूच्या शरीराकडे जाऊ नका, या खेळाडूच्या शरीर यष्टीकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध करण्याची ताकद आपल्याला पाहायला मिळते. श्लोक भोईरने जी बॅटिंग केले ती अफलातून पाहायला मिळते. पहिल्या दिवसाचा खेळ प्रशांतजी आपण पाहिला 4 अर्धशतक लागले गेले होते. कालच्या दिवसाचा खेळ आपण पाहिला 12 टीम्सला प्राधान्य दिलं. चांगला खेळ आपण पाहू शकलात. वेळेवर संघ आले, वेळेवर सर्व काही आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले गेले होते. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. रोहित 11 या टीमची 44ला 1. 21 रनों की जरूरत है. सागर गेंदबाजी कर रहे हैं. बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. चौथे ओवर का खेल, 5 ओवर का यह मुकाबला. आपके पास 11 गेंदे हैं और जीतने के लिए फिलहाल 21 रनों की जरूरत है. एसपी बॉयज ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज बाय शुभम पाध्ये. बल्लेबाज स्ट्राइकर पर श्लोक का सेट बल्लेबाज है. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी रही है. अच्छी गेंद, बहुत सुंदर गेंद थी. हेलीकॉप्टर खेलना चाहते थे. फुल लेंथ गेंदबाजी सागर द्वारा. मजा आएगा. डायमंड कट डायमंड, लोहा लोहे को काटता है. सागर भी कुछ कम नहीं है. 2 युवा खिलाड़ी है और गेंद और बल्ले के बीच प्रमोद एक जबरदस्त बैटल देखने का मौका दर्शकों को मिल रहा है. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4था आहे. 3.3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 65 धावांचा पाठलाग करताना रोहित 11 टीम जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये रोहित 11 टीमला 20 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे तुम्हाला धावा कराव्याच लागतील
ऑन साईडला अतुलचा यावेळेला बॅकलिपचा वापर जरूर केला गेला होता. 1 रन मिळेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग सुद्धा खूप छान राहिले आणि त्यामुळे धावा सेव्ह केल्या गेल्यात फिल्डरने आणि त्याचाच परिणाम मात्र यावेळेला धावांचा जो आकडा आहे तो 46 पर्यंत पोहोचला गेलाय. बिल्कुल इस वक्त 8 गेंदों का खेल आना बाकी है. जीतने के लिए 19 रनों की जरूरत है. पटकी में गेंद खेलना चाहते थे, बिल्कुल स्क्वायरली की तरफ गेंद चली गई लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाद 4 रन. श्लोक इनका नाम, गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम, गेंदबाज का काम तमाम. 4 रन. फलकावर पाहायला मिळत आहेत 15 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल तयार सागर. सागरचा हा बॉल या वेळेला बिमर होता. लक फॅक्टरचा हा चौकार. 9+4 या मिळतील 5 धावा. याला म्हणतात न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, झुकावं लागतं. लक फॅक्टरचा नशिबाचा चौकार. और ये गेंद आपको दोबारा डालने पड़ेंगे. फिलहाल अब देखिए 7 गेंदों में 10 रनों की जरूरत है. अतुल और स्टोक ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी के इस मुकाबले में. फ्रीड का इशारा कर रहे सादिक राजापुरकर. नो बॉल का इशारा किया गया. बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे थे गेंदबाज सागर, लेकिन जैसे कि देखिए हर चौथी 5वीं गेंद पर रन आए, 5वीं 6ठी गेंद पर रन आए हैं और बड़े स्ट्रोक आए हैं. तब तक 3-4 गेंदें आप बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और 5वें 6ठी गेंद पर आप गलती कर रहे हैं और उसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा. सिद्धिविनायक नगावे, रोहित इलेवन की तरफ से दोनों बल्लेबाजों ने उम्दा बल्लेबाजी की है. इस बार अपने टीम के लिए दे रहे ट्रीट. पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे अतुल. फ्रीड पर शानदार छक्का. का खेळला होता. पिकअप शॉट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने जसा चेंडू डिलिव्हर्ड झाला तशीच बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यानंतर मिळालेलं समाधान एक मात्र जरूर मनाला सांगून जातं आणि हा मात्र एक सॅटिस्फाईड मिळाला असेल श्लोक भोईरला या षटकारात, कारण षटकार महत्त्वाचा होता. षटकार आल्यानंतर आता सिच्युएशन काय आहे. 6 बॉल आणि 4 रनची आवश्यकता रोहित इलेव्हनला. सामना होता कुठे आला कुठे. 18 बॉल 43ची मॅच आता मात्र 6 बॉल 4 वर येऊन टिपले गेले. म्हणजे श्लोक भोईरने जो रिदम आहे तो तोडलेला नाहीये, तो तुटलेला नाहीये. ते संयमाने आणि चांगल्या चिकाटीने मात्र आतापर्यंत बॅटिंग केले. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. 35 पर गेंद रहे, 10 गेंदों का सामना किया. लाजवाब पारी अतुल की भी रही है. क्लीन बॉल, विकेट की जरूरत थी, निखिल ने विकेट लिया और बल्लेबाज श्लोक बैक टू द पेविलियन. बहुत ही महत्वपूर्ण सफलता. तुल परिपूर्ण मिस झाले. त्या लाईन अँड लेंथला ओळखू शकले नाहीत आणि सरळ चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतला आणि जणू काही या बॉलने स्टंपची गळा घेतली की काय हेच दृश्य पाहायला मिळालं. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. 5 बॉल आणि 4 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. नवीन बॅटर आहे, दबाव आहे. श्लोक भोईर सेट फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. निखिल सारखा गोलंदाज एक्सपिरियन्स पाहायला मिळतो. म्हणजेच आता इथे कुठेतरी विघ्नेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. कदाचित इथे आता माइंड तुम्हाला सेट करावं लागणार आहे, कारण श्लोक भोईर एक चांगला बॅटर नॉन स्ट्राइक एंडला आहे. तर सिंगल डबलला महत्त्व दिलं जाईल का हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. जी हाँ, इस वक्त बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन निखिल द्वारा. अंडर प्रेशर गेंदबाजी कर रहे, केवल 4 रन आपके पास बैंक बैलेंस है, लेकिन प्रशंसा करनी चाहिए खास करके निखिल की. क्या गजब की गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 61, 2 विकेट के नुकसान पर. दोनों बैटर चर्चा कर रहे हैं. विघ्नेश ने विकेट मैन ओवर डाला था और अब बल्लेबाजी करने के लिए आए हैं. श्लोक गजब की पारी खेलते हुए 35 पर 10 गेंदों का सामना किया है और नगावे विलेज एंड से निखिल तैयार है गेंदबाजी करने के लिए. नगावे के बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी
निर्णय को वो डाल रहे हैं। रन चाहिए 4, किसकी होगी हार, कौन करेगा पलटवार, परिणाम के लिए करना पड़ेगा इंतजार। 61 2 विकेट के नुकसान पर यह खिलाड़ी जो है ना बिल्कुल मैदान पर जान डाल रहे हैं। निखिल, वाह क्या गेंदबाजी आपने की है। बैकफुट पर ऑन साइड पर गेंद को पुल किया, दर्शक दीर्घा में गुल किया, विनिंग स्ट्रोक। और इसी के साथ रोहित 11 चिकलपाड़ा टीम कांग्रेचुलेशन, यह मुकाबला अपने शानदार तरीके से जीत लिया है।